आणि आता एक मोठी बातमी येते, त्यानुसार ओबीसी बंधूंच्या एमआयएम या पक्षाची नोंदणी राज्य निवडणूक आयोगाने रद्द केल्याची बातमी कळते। भारती सहस्त्रबुद्धे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। भारती, काय नेमकं म्हटले निवडणूक आयोगाने ही नोंदणी रद्द करताना? अश्विन, निवडणूक आयोगाने आज 191 अमान्यता प्राप्त राजकीय पक्षांची नोंदणी रद्द केली आहे। असं आहे की आपल्याकडे 17 मोठे राजकीय पक्ष आहेत जे मान्यता प्राप्त पक्ष आहेत, पण त्याशिवाय 342 असे अमान्यता प्राप्त राजकीय पक्ष आहेत ज्यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणी केलेली आहे। मात्र हे अमान्यता प्राप्त असल्यामुळे यांना दरवर्षी त्यांच्या इन्कम टॅक्स भरल्याचं जे पत्र असतं ते, तसंच लेखापरीक्षण लेखाचं ची प्रत, या दोन्ही गोष्टी सादर कराव्या लागत असतात राज्य निवडणूक आयोगाकडे, कारण ते पक्ष अमान्यता प्राप्त आहे। मात्र आता येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ज्या पक्षांनी हे दोन्ही कागदपत्र सादर केलेले नाही अशा 191 राजकीय पक्षांची नोंदणी आज राज्य निवडणूक आयोगाने रद्द केली आणि त्यामध्ये एमआयएम हा पक्ष आहे। अश्विन, भारती, या सगळ्या संदर्भात एमआयएमच्या कुठल्या नेत्याशी तुझं काही बोलणं झालंय? त्यांच्याकडनं काही प्रतिक्रिया कळली आहे? अश्विन, अगदी काही वेळापूर्वीच आयुक्त सहारिया यांनी ही घोषणा केलेली आहे, त्यामुळे अजून एमआयएमला काय नक्की म्हणायचं आहे, त्यांना ते आता काय करणार आहे याच्याबद्दल बोलणं झालेलं नसलं तरी एवढं नक्की आहे की काही छोट्या पक्षांबरोबरच एमआयएम या पक्षाची नोंदणी सुद्धा राज्य निवडणूक आयोगाकडनं आज रद्द करण्यात आली। भारती, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। तेव्हा आताची मोठी बातमी, एमआयएम या पक्षाची नोंदणी आता रद्द करण्यात आलेली आहे। राज्य निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतलाय।